जेव्हापासून पावसाळा सुरू झालाय तेव्हापासून भाजीपाला कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा आणि आणायचा कसा हा प्रश्न पडलाय. फ्रीजमध्ये ठेवला तरी खराब होतोय, बाहेर ठेवला तरी खराब होतोय. ऑलरेडी जेव्हा मी मार्केटमधून भाजीपाला घेऊन येते तेव्हा सुद्धा मला चांगला काही भेटत नाही. पावसामुळे टोमॅटो तर इतके खराब होत आहेत ना. 2 दिवस मी फ्रीजच्या बाहेर ठेवले होते टोमॅटो, म्हटलं फ्रीजमध्ये खराब होतील, पण बाहेरही तसंच खराब. आजही थोडासा भाजीपाला आणून घेतला होता. सायंकाळची वेळ आहे, दिवसभर भरपूर घरची कामं आवरून घेतली होती. म्हटलं आता भाजीपाला निवडून फ्रीजमध्ये भरून ठेवावं. फ्रीजमध्ये मात्र भरपूर पसारा झालाय. मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की काही दिवसापासून माझं घराकडे अजिबात लक्ष नाही. सायंकाळचा चहा ठेवला, म्हटलं जोपर्यंत चहा गरम होत नाही म्हणजे उकळत नाही तोपर्यंत फ्रीज आवरून घ्यावं. शक्यतोवर फ्रीज इतक्या लवकर आवरल्या जात नाही, पण फटाफट मी सगळ्या बॅग बाहेर काढल्या. अर्ध्याच्या वरी तर भाजीपाला माझा फेकून देण्यासारखाच झाला होता. नशीब माझं की इवाच्या डॅडींनी पाहिलं नाही. फटाफट जे जे खराब झालं होतं ते कचऱ्याच्या बॅगमध्ये भरून टाकलं. सगळ्या बॅग फेकून टाकल्या आणि जो नवीन भाजीपाला आहे तो नव्या फ्रेश बॅगमध्ये भरून ठेवला. अर्ध्याच्या वरी फ्रीज रिकामी झाली होती, त्यामुळे मी विचार केला की लगेचच 15 मिनिटं गेले तर गेले, व्यवस्थित फ्रीज पुसून घ्यावं. पण माझा चहा उकळला होता. म्हटलं अगोदर चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर लगेचच मी फ्रीजकडे वळले. फ्रीज व्यवस्थित पुसून घेतला. उरलेले जे काही पसारा वगैरे खाली जी घाण पडली होती ते व्यवस्थित साफ करून. चहा पिल्यानंतर जी तरतरी येते ना त्याच्यामुळे काम करण्यासाठी सुद्धा खूप एनर्जी येते आणि त्या 1 कप चहामुळे माझं चक्क फ्रीज आवरून गेला. जे काम इतक्या दिवसापासून पेंडिंग होतं ते 10-15 मिनिटांमध्ये व्यवस्थित केलं. फ्रीजचा डोअर मात्र क्लीन केला नाही, तो नेक्स्ट टाइम करते. चला भेट.